गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 11 भावदर्शन पहिले। गणेशाला वंदन करून आपण अध्याय 11च्या भावदर्शन 1चे निरूपण करूया। सद्गुरु प्रल्हाद महाराजांचे लग्न रामानंद महाराजांनी ठरवले आणि त्याची निमंत्रण पत्रिका घेऊन ते स्वतः गणरायाला पाचारण करण्यासाठी म्हणून गणरायाकडे पोचलेले आहेत। आणि ते गणरायाला असं म्हणतात की हे गणराया, तू सत्वरतेनी आता पैनगंगेच्या तीरावर वसलेल्या मेहकर नगरामधल्या बालाजीच्या मंदिरामध्ये चलावेस, कारण बालाजी तुझी वाट पाहतो आहे। आता तिथे येण्याचं कारण विचारशील तर ते कारण देखील खास आहे, म्हणून हे पहिलं निमंत्रण आपल्याला देण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे। ही अक्षत मी आणलेली आहे आणि आपल्याला माझ्याबरोबर यायचं आहे। असं आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे आणि आपण विस्मयाने सुद्धा माझ्याकडे बघू नका आणि या गोष्टी करण्यामध्ये वेळ देखील घालवू नका। आपण माझ्याबरोबर झटकन निघावे। अहो, प्रल्हादाचा विवाह ठरलेला आहे, मैनेचा विवाह ठरलेला आहे। प्रल्हाद आणि मैना यांच्या विवाहासाठी म्हणून आपण आता वेगाने चलावे। आपल्याला हे ठाऊकच आहे की प्रल्हाद हा जो जीव आहे तो निर्गुणी आहे। त्याला या जगामध्ये जे व्यवहार चालतात त्याचा कुठलाही लोभ नाही, आकर्षण नाही, त्यात तो गुंतलेला नाही। तो अगदी निर्लेप आहे, निर्लोभी आहे। आणि त्याचा विवाह कोणाशी होणार आहे असं म्हणाल तर जिच्यामध्ये गुणच गुण आहेत, गुणांची खाणच जी आहे, विषयांची खाण आहे, अशा मायेबरोबर त्याचा विवाह करायचं ठरलेलं आहे। तेव्हा आपण तत्परतेने या विवाहासाठी इथे यावं। आपल्याला म्हणून सांगतो की सगळी ज्ञाते मंडळी तिथे जमलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या संबंधातला साधक बाधक विचार केलेला आहे। भवतीन भवती करून ते सारे पैनगंगेच्या तीरावर बालाजीच्या मंदिरामध्ये पुरुष आणि प्रकृतीच्या या विवाहासाठी उपस्थित झालेले आहेत। हा 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 हा, खरोखर हा विवाह सोहळा अगदी आगळा वेगळा आहे आणि असा योग इथे जुळून येतो आहे। तो योग सुद्धा अतिशय विलक्षण आहे बरं का। अहो, ही जी माया आहे, ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती एक आव्हान स्वीकारून देहपुरीमध्ये जो निद्रेत आहे, जो परमेश्वर, त्या परमेश्वराला उठवण्यासाठी, निद्रेतून जाग करण्यासाठी म्हणून ही प्रकृती आता मोठ्या आवेशामध्ये निघालेली आहे। आणि असा हा जो
वेगळा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे पुरुष आणि प्रकृतीचा. तो जगाच्या दृष्टीने अतिशय चमत्कारिक असा योग आहे. हा जो पुरुष आहे, अहो हा अभोक्ता आहे आणि सारं काही करतो आणि नामा निराळा राहतो. पुन्हा तो अकर्ता म्हणूनच तिथे आहे. या जगाच्या व्यवहाराविषयी तो अगदी उदासीन आहे. सारे करवून घेतो आणि पुन्हा कशामध्ये तो नसतो. हीच तर त्याची विलक्षण अशी खूण आहे. आणि त्याचा विवाह ही जी अष्टधा प्रकृती आहे तिच्याशी आहे. तर ही प्रकृती कशी आहे, तर तिच्यामध्ये पृथ्वीचे गुण आहे, या वाऱ्याचे गुण आहेत, हे तेज जे सगळीकडे पसरलेलं आहे, प्रकाश जो सर्वत्र पसरलेला आहे त्या प्रकाशाचे गुण आहे, आकाशाचे गुण आहे, अहो या जलाचे गुण त्यामध्ये आहेत. हे सगळे गुण त्यात भरलेले आहेत. एवढंच नाही तर या पुरुषाने आणखी 3 गुण या प्रकृतीला बहाल केलेले आहेत. ते म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. आणि या 3ही गोष्टींचा एवढा चमत्कार आहे की ह्या पृथ्वी आप तेज वायू आकाशांच्या गुणामध्ये हे 3 गुण जर आणखी मिळाले तर त्याची मिळून झालेली ही प्रकृती फार खेळ करते. अशा ह्या खेळ करणाऱ्या मायावती बरोबर या पुरुषाचा विवाह ठरलेला आहे. तो खरं म्हणजे या शरीरामध्ये गाढ निद्रेत असतो आणि अशा ह्या निद्रेत असणाऱ्या पुरुषाला आव्हान देण्याचं काम ही प्रकृती इथे करताना आपल्याला दिसते आहे. ही दोन्ही तत्व तसं पाहिलं तर भिन्न आहे. एक अगदी अकर्ता आहे, उदास आहे. त्याला या जगाच्या व्यवहारामध्ये तात्कालिक गोष्टींमध्ये मुळी म्हणता मुळीही रस नाही आणि तरीही त्याच्यापासूनच हे सारं निर्माण होतं. असा हा पुरुष, पुरुषाचं हे तत्व, परमेश्वराचं तत्व, ब्रह्म्याचं तत्व, त्याच्या कर्तृत्वाला कारणभूत ठरणारी ही प्रकृती आहे. कारण प्रकृतीची निर्मिती या पुरुष तत्वातूनच झालेली आहे. पुरुष तटस्थ आहे तर प्रकृती ही कार्यप्रवण करणारी आहे. अशी ही विलक्षण असणारी प्रकृती या पुरुषाची जोडीदारीण इथे झालेली आहे. आणि मिळणाऱ्या या सौभाग्याच्या बळातून, त्या अधिकारातून, त्या शक्तीमधून ती या पुरुषाला आवरण्याचा घाट घालते आहे. म्हणजे त्याला निद्रेतून जाग करण्याचा प्रयत्न करते आहे. ही जी प्रकृती आहे ही गुणांचं आगर आहे, गुणांचा सागर आहे, मूर्तिमंत गुण आहे. आणि तिला असणारा मन नावाचं जे आणखी गुण चिकटलेलं आहे ते मन कल्पना करण्यामध्ये अद्वितीय आहे. मनासारख्या कल्पना अन्य कुणालाही सुचत नाहीत. मनाशिवाय कल्पना सुचत नाही. तरीही मन जे आहे ते नपुंसक आहे. ते या पृथ्वी तलावरचे सारे भोग भोगत आहे. इतकं ते या प्रकृतीला, या मायेला माया करण्यासाठी प्रवृत्त करतं की जड वस्तू सुद्धा चेतनामय होऊन जातात. नुसत्या चेतनामय होतात असं नाही, तर होता होता उन्मत्त होतात. आणि उन्मत्तपणाने ज्या ठिकाणी व्यवहार करू लागतात अशी या प्रकृतीची माया आहे, अशी तिची कृती आहे. आणि अशा या प्रकृतीचा अलिप्त अशा
पुरुषाबरोबर, अकर्त्या अशा पुरुषाबरोबर विवाह ठरलेला आहे. अशा ह्या आगळ्या वेगळ्या विवाहासाठी हे गणराया आपण चलावं, सत्वर चलावं. वेगामध्ये आपण आता तिथे जाऊन पोचूया. अहो, तिथे सगळे देव जमलेले असतील, सगळे ऋषीमुनी आलेले असतील आणि सारे आपलीच वाट पाहत असणार हो. म्हणून आपण आता लवकर तिथे जाऊया. बरं का, ही मेहकर नगरी जी आहे ना, ती या विवाह समारंभासाठी अगदी सज्ज झालेली आहे आणि वऱ्हाडी मंडळी तिकडे कोळंबली असणार. आपल्याचकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत. बरं का, अहो, त्या साखरखेड्यामधून या प्रल्हादाचं जे वऱ्हाड निघालेलं आहे त्याच्यामध्ये बरं का 60च्या वरती बैलगाड्या आहेत आणि नुसत्या बैलगाड्या एवढ्या असून भागलं नाही तर कोणी तर घोड्यावरती येत आहे. बोलत 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 ते आपले निघालेले आहेत. कोणी पायीच चालत आहे. बैलगाड्यांच्या मागे पुढे बाजूला अशी सगळी ही गर्दी उसळून चाललेली आहे आणि ते मोठ्या आनंदाने वाजंत्री सहित मेहकरकडे निघालेले आहेत. बरं का, एक बैलगाडी ही वाजंत्रीची आहे आणि ती सर्वात पुढे आहे. तिच्यामध्ये ताशा ठेवलेला आहे. त्या ताशावरती वेत हे पडत आहेत आणि त्याचा तडतड 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 असा नाद सगळीकडे घुमतो आहे. तो इथपर्यंत पोचलेला आहे लंबोदरा. बरं का, या बैलगाड्या ज्या आहेत त्या अंतरावरती मुद्दामच थांबवल्या जात आहेत, कारण या बैलगाड्यांमधून स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, वयस्क लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या काही गरजा आहेत, ती रडतात काय, ओरडतात, भेटतात, अशी सारे या बैलगाड्यांमधून असल्यामुळे आणि त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करायची असल्यामुळे त्या अंतरावर थांबवण्याचं काम हे कारभारी, ते काम करणारी जी मंडळी, जी कार्यकर्ते मंडळी आहे ती फार हुशार आहेत. ती थांबत असा प्रवास करत आहे. मार्गशीर्षातल्या नवमीला या सगळ्या गोष्टींचा प्रारंभ झाला. देवदेवक याचा मुहूर्त हा मार्गशीर्षातल्या नवमीचा होता आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. सद्गुरू रामानंद महाराज हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ती सगळी तयारी, ती लगबग, ती धावपळ, लग्नाचा उत्साह, ते एकमेकांना ओरडून सांगणं, इशारे देणं, धावपळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या आणि मनोमनी त्यांना खूप आनंद झाला, खूप संतोष वाटला. हा उत्साह आणि ओसंडून जाणारा त्यांचा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, उत्साह पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि ते गंगा मातेकडे गेले आणि मातेला पुसू लागले, विचारू लागले की हे माते, हे सगळं पाहिल्यावरती बरं वाटतं ना, बरं आहे ना, ही तयारी चांगली आहे ना, उत्साह चांगला आहे ना. प्रल्हादाने, म्हणजे त्यात तो लपलेला प्रश्न होता की प्रल्हादाने होकार दिलाय ना, सारे करवून घेतोय ना, हा तो गुप्त प्रश्न तिथे होता. तो गंगा मातेला कळला आणि त्यांनी हसूनच या गोष्टीला होकार दिला की सारं काही ठीक आहे आपल्या कृपेने. 1832 शके 1832 मार्गशीर्ष त्रयोदशीला या विवाहाची ही तिथी आहे. हा जो अद्भुत विवाह होऊ घातलेला आहे तो या मार्गशीर्ष त्रयोदशीला आहे 1832च्या. म्हणून हे जे वऱ्हाड आहे ना, हे साखरखेर्ड्यावरून द्वादशीच्या दिवशी अगदी पहाटे निघाले आणि त्याला रामानंद महाराज हे साखरखेर्ड्याच्या सीमेपर्यंत येऊन त्यांनी निरोप दिलेला आहे आणि ते असं म्हणतात की आपण पुढे जा, मी आलोच, मागणं येतोच मी, तर आपली हा जाऊ द्या हे वऱ्हाड पुढे मेहकरपर्यंत, मी येतो असं म्हणून जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी प्रत्यक्ष विधीला ते मान्य नव्हतं.
त्याचं विधानच वेगळं होतं. त्याने वेगळंच ठरवून ठेवलेलं होतं आणि त्याने जे ठरवून ठेवलेलं असतं तेच होत असतं. आपण कुठल्याही गोष्टी जरी कितीही ठरवल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही. खरा उपयोग होतो किंवा खरं जे घडत असतं ते त्यांनी जे ठरवलेलं आहे त्यानुसार. अहो, ही गोष्ट रामानंद महाराजांची तर आहेच आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील ह्याच गोष्टीला फसून गेले होते. राज्याभिषेकासाठी म्हणून रथारूढ होऊन जे राजा दशरथाच्या दर्शनाला निघाले ते जाताना रथातून गेले आणि येताना पुन्हा चालत आले कौसल्या मातेच्या मंदिरामध्ये तिला सांगायला की मी वनवासात जातो आहे. असं हे विधीचं खेळणं असतं. आता इथेही तसंच घडलेलं आहे. प्रल्हाद महाराजांच्या लग्नाला त्यांना अगदी मोठ्या प्रसन्नपणाने रामानंदांनी सांगितलं की मी येतोच आहे, आपलं वऱ्हाड पुढे जाऊ द्या असं म्हणाले खरे, पण एक पाऊल देखील ते पुढे जाऊ शकले नाही. ते लग्नाला जाणं तर दूरच राहिलं. आता त्याचंही कारण एक झालं बरं का. येतो म्हणाले, वऱ्हाड निघून गेलं आणि ते परत आले. तर परत आल्यावर बघतात तर काय, गोंदावल्याचं पत्र आलेलं आहे. आता हे पत्र त्यांनी घाईघाईने उघडलं, पण ते पत्र नव्हतंच मुळी, ते होतं आज्ञापत्र. आणि काय आज्ञा होती त्यामध्ये? त्यामध्ये आज्ञा होती, आपण असाल तसे निघा, ज्या स्थितीत असाल कुठलाही विचार करू नका, ताबडतोब गोंदावल्याला निघून या. सामान्यपणे आपण सगळेच असा विचार करतो की निघा म्हणून पत्र आलं तर उद्याच लग्न आहे, तर आपण असं करूया, लग्न लावू, अक्षता टाकू, प्रल्हादाचं लग्न आहे, त्याला शुभाशीर्वाद देऊ. एवढं सगळं जमवून आणलेलं आहे आणि हे विलक्षण असं जे लग्न आहे तर ते लग्न लावूनच आपण जाऊ. थोडासा उशीर होईल, त्याला माझे सद्गुरू मला क्षमा करतीलच, कारण मीही असा काही महत्वाचा हा जो प्रसंग आहे तो प्रसंग साजरा करून येतो आहे हे त्यांच्या लक्षात येईल. असा विचार करून रामानंद महाराज हे मेहकरला निघाले लग्नासाठी. बंडूमाई म्हणून तिथली जी एक प्रतिष्ठित अशी व्यक्ती होती त्या व्यक्तीला बरोबर घेतलं आणि काही काम पडेल, आडल्या बिडल्याला उपयोग होईल म्हणून एका कामदाराला सुद्धा त्यांनी बरोबर घेतलं आणि ते निघाले. आता निघाले ते आता मनामध्ये विचार हा चाललेलाच होता की मेहकर वरूनच मग परस्पर आपण तिकडे गोंदावल्याला जाऊ वगैरे, असा विचार करून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि ध्यानी मनी नसताना एक विपरीत गोष्ट त्या ठिकाणी घडून आली. अहो, अपघात झाला. तो रामानंद महाराजांना इशारा आहे असं वाटलं. त्यांचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना हा जणू काही एक इशारा दिला की आता जर पुढे पाऊल टाकशील तर खबरदार, तुला मी गोंदावल्याला यायला सांगितलेलं आहे, तेव्हा तू गोंदावल्यालाच यायचं. कोणतंही काम मध्ये आपल्या मनाने करायचं नाही. हा अर्थ लागल्याबरोबर मग मात्र ते थांबले आणि मग त्यांनी बंडूमाईंना असं सांगितलं की आपण सगळं पाहतात, आपल्या समोरच हा अपघात घडला. माझ्या हातामध्ये माझ्या सद्गुरूंचं पत्र आहे, त्यांनी मला गोंदावल्याला बोलवलेलं आहे. अहो, माझा प्रल्हादावर खूप लोभ आहे, खूप जीव आहे त्याच्यावरती. मला त्याच्या लग्नाला तर जावंसच वाटतं, पण माझ्या सद्गुरूंची आज्ञा मला झालेली आहे, तिची अवहेलना करून कसे चालेल. मला ती आज्ञा आधी पाळली पाहिजे आणि म्हणून मला गोंदावल्याला गेलं. ते तुमच्या लक्षात आलं ना बंडू तात्या? मग आता तुम्ही एक काम करा, मी ह्या अक्षता देतो, त्या
अभिमंत्रित करून देतो आहे. आशीर्वाद हा मी प्रल्हादाला आपल्याबरोबर पाठवत आहे असं म्हणून त्यांनी अक्षत घेतली आणि मंगलाचरण त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि प्रल्हाद महाराजांना आणि मैनेला त्यांनी शुभाशीर्वाद दिलेले आहेत. आणि असं अभिमंत्रित ती अक्षता त्यांनी बंडू तात्यांकडे दिलेली आहे. आणि या प्रल्हाद मैनेला अगदी मनापासून शुभाशीर्वाद दिलेले आहे. आणि मग त्यांनी बंडू माईंचा निरोप घेतलेला आहे. मी आता माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदावल्याला निघालेलो आहे असं म्हणून ते तिथून गोंदावल्यासाठी प्रस्थान करते झाले. मग बंडू तात्या अत्यंत जड अंतःकरणाने मेहकरला निघाले. पुढे जे रीतीप्रमाणे कार्य जसं व्हायचं तसं कार्य संपन्न झालं. सद्गुरूंचे आशीर्वाद प्रल्हाद महाराज आणि मैनेला लाभलेले आहे. आणि मार्गशीर्षातल्या त्रयोदशीला शके 1832 या पुरुषांनी या प्रकृतीला सगळ्यांच्या साक्षीने, गजाननाच्या साक्षीने, देवाधर्माच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने या ठिकाणी वरलेलं आहे. अशी ही नववधू प्रकृती ही शास्त्रविधींना सगळं अनुसरून ही साखरखेर्ड्याला आलेली आहे. आणि मग साखरखेर्ड्याला काळेंच्या घरी सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे. नामकरण झालेलं आहे कृष्णाबाई. मैनेची कृष्णाबाई झाली. ही कृष्णा घरामध्ये वावरू लागली. लहानच होती ती, 9-10 वर्षांची. ती घरामध्ये फिरू लागली, लुटू लुटू कामं करू लागली, हो हो करू लागली, फिरू लागली. आणि मग सगळ्या थोरा मोठ्यांना तिचं फार कौतुक वाटायला लागलं. सगळ्यांच्याकडून ती कौतुक करून घेऊ लागली. असे हे नव्या नवतीचे दिवस सुरू झाले. छान चाललं होतं सगळं बरं का. आणि अशा सगळ्या या दिवसांमध्ये महिने उलटले, वर्ष उलटलं. आणि मग हळूहळू कृष्णा जी आहे ती योग्य वयाची झाली. गर्भाधानासाठी योग्य वय प्राप्त झालेलं आहे. मग थोड्या मोठ्यांनी पुन्हा विचार केला, शुभतिथी पाहिली, होम हवनादी सारं कार्य संपन्न केलं. गर्भाधान विधी या ठिकाणी झालेला आहे आणि तो शास्त्रानुसार त्यांनी सगळा पूर्ण केलेला आहे. आणि तो पूर्ण झाल्यानंतर अखेर जी गोष्ट केव्हा ना केव्हा होणारच होती त्या गोष्टीची वेळ आली. हे जे व्रत असिधारा व्रत सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी स्वीकारलेलं होतं आणि त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना ते आमरणांत पाळायला जे सांगितलेलं होतं त्या व्रताची ही कसोटी होती. अखेर पती पत्नीच्या एकांताची वेळ यायची. ज्या गतीने यायची होती ती आलेली आहे वेळ. आणि आता मग प्रल्हाद महाराज एकांतामध्ये आपल्या पत्नीच्या बरोबर गेलेले आहेत. ते शय्येवरती पलंगावरती बसलेले आहेत. पलंगाच्या काठाशी कृष्णाबाई ओठंगून त्यांचे समोर उभ्या आहेत. खांबावरती टिमटिम दिवा लागलेला आहे. जणू काही मनामध्ये जो विवेकाचा दिवा लागलेला होता तो आणि इकडे बाहेर जसा काळोख पसरलेला आहे तसा या भूतलावर अज्ञानाचा जो काळोख पसरलेला होता त्या काळोखाला दूर करण्यासाठी जो विवेकाचा दिवा हा मनामध्ये तेवत होता त्याचा आता खऱ्या अर्थाने प्रकाश पडणार आहे की अज्ञान अंधकार तसाच राहणार आहे हे तपासून पाहण्याची खरी कसोटीची वेळ आता आलेली आहे. मनामध्ये असा अंधार म्हणजे निराशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आता ही निराशा कशी दूर करता येईल, हा विकार कसा विझवून टाकता येईल, जो धडधडा इथे पेटलेला आहे तो विकार दाबून टाकणं, विझवून टाकणं
हे गरजेचं आहे. तेव्हा प्रल्हाद महाराज मग त्यांचं मन स्थिर करून, घसा साफ करून, आवाजामध्ये सौम्यता ठेवून सगळं धैर्य त्यांनी एकवटलेलं आहे आणि मग ते हळूहळू बोलायला सुरुवात केलेली आहे. कृष्णाबाई, अहो तुमच्याबरोबर या प्रसंगी मी काय बरं बोलू आणि ते कसं बोलू? माझ्या मनात जे विचार चाललेले आहेत, जे माझ्या मनातलं जे गुह्य आहे, जे गुपित आहे, जे रहस्य आहे, ते रहस्य मी आपल्याला कसं सांगू असं मला आता इथे झालेलं आहे. अहो तुम्हाला काय सांगावं? या रामाचं वेड जे आहे ते मला जन्मापासून आहे. हे जे वेड आहे, हे जे पिसेपण आहे, ते मला लागलेलं असल्यामुळे त्याचं व्रत मी घेतलेलं आहे की आयुष्यभर रामाला म्हणून काही सोडायचं नाही. आणि रामाच्या ह्या भक्तीमध्ये लीन होत असताना ज्या गोष्टी समोर येतील त्या गोष्टी कटाक्षाने बाजूला ठेवायच्या आहेत असं मी ठरवलेलं आहे. तर हे जे माझं जन्मभराचं वेड मी स्वीकारलेलं आहे ते मी तुमच्यासारख्या निष्पाप अशा स्त्रीवरती कसं बरं लादणार असा माझ्या पुढे प्रश्न पडलेला आहे. बरं का, तुम्हाला समजावून सांगत असताना मी शब्द हे वापरतो खरे, पण ते काही मोठ्या ताठपणाने चालतायत असं नाही. माझे हे शब्द अगदी लुळे पांगळे झालेले आहेत. त्यांना पाऊल काही टाकता येत नाही. मग त्यांची अभिव्यक्ती कशी होणार? माझ्या शब्दामध्ये जोर राहिलेला नाही. मी ते उच्चारतो आहे. माझे विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यामध्ये जोर नाही. बरं का कृष्णाबाई, मी तुम्हाला सांगतो की ही जी जग रहाटी आहे, जगाने जे व्यवहार घालून दिलेले आहेत, ज्या प्रथा निर्माण केलेल्या आहेत, त्या प्रथा माझ्या जीवाला छळत आहेत. त्या प्रथा मला अगदी नकोशा झालेल्या आहेत. कारण मला जे काही करायचं आहे त्यामध्ये या प्रथा आडव्या येत आहेत. माझं मन आक्रंदन करत आहे, रडतं आहे, गळे काढून रडतं आहे, खूप आक्रोश करत आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं का, मी तुम्हाला अशी विनंती करतो की ती विनंती आपण कृपा करून शांतपणाने ऐकावी असं मला वाटतं. बरं का, जर तुम्हाला माझं बोलणं ऐकता ऐकता क्रोध येईल, आपलं मन क्षुब्ध होईल, तर त्याला आवरू नका, मुळीही आवरू नका. कारण तुमचं असं चिडणं, तुम्हाला ही पीडा होणं आणि तुम्ही मला दोष देणं ह्या गोष्टी क्रमप्राप्तच आहेत. त्या गोष्टी झाल्या तर त्यात आश्चर्य काहीही नाही. तुम्ही मला दोष देऊ शकता, कुशाल देऊ शकता की तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे वेड मनामध्ये घ्याल आणि त्या वेडाच्या परिणामांना मला सामोरं जावं लागणार, हे काही योग्य नव्हे असं तुम्ही मला म्हणू शकता. अगदी ते तुम्हाला स्वातंत्र्य आहेच आहे. जगाची ही जी प्रचलित अशी रीत आहे, ती रीत आणि माझी मतं याच्यामध्ये फरक पडतो आहे. माझी मतं जी आहेत ती संन्यस्ताची मतं आहेत, ब्रह्मचार्याची मतं आहेत. आणि माझं मागणं तुमच्याकडे जे आहे ते या मतांना अनुसरून आहे. जे कधी घडलेलं नाही असं मी तुमच्याकडे मागतो आहे. आणि माझं वागणं तर त्यापेक्षा सुद्धा वेगळं आहे. असा मी विचित्र असा पुरुष आपल्या पुढे उभा आहे. आपण माझ्यावरती मोठमोठे आक्षेप देऊ शकाल, मला पापी म्हणू शकाल, लग्न का केलं असा प्रश्न सुद्धा आपण विचारू शकाल. आणि माझं हे जे पाप आहे, हे जे पातक आहे ना, हे क्षमा करण्याच्या योग्य नाहीच आहे. मुळी तुम्हीच बरोबर आहात हे मी आधीच तुमचं जे बरोबर असणं आहे ते स्वीकारलेलं आहे. बरं का, त्यासाठी मी आपल्याला असं म्हणतो की या पातकासाठी आपण जी शिक्षा मला करा
जे प्रायश्चित्त भोगायला सांगाल ते सगळं भोगायला माझी तयारी झालेली आहे. बरं का? आपण जे शब्दांगार माझ्यावरती टाकाल आणि भाजून काढण्याचा मला प्रयत्न कराल ते सारं काही सोसण्यासाठी मी इथे तयार आहे. अगदी कर्तव्य बुद्धीने आहे. तुमच्यावरती मी त्यासाठी कुठल्याही पद्धतीने रागावलेलो नाही, क्षुब्ध झालेलो नाही. बरं का? कृष्णाबाई, आपण लक्षात घ्या की शतशः आपलं म्हणणं बरोबर आहे असंच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काही म्हणा अगर म्हणू नका. हे ब्रह्मचर्य पाळण्यासंबंधीचा जो माझा निर्धार होता तो निर्धारच मुळी कच्चा होता आणि म्हणून मी अशा प्रकारच्या या विवाहाला होकार दिलेला आहे. जर तो निर्धार पक्का असता तर अशा प्रकारचं तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम माझ्याकडून झालं नसतं. मी माझी मतं त्यावेळेला स्पष्टपणाने मांडलेली नाहीत, निर्धाराने पुढे केली नाहीत आणि त्यासाठी हट्ट धरला नाही. हे माझी मोठी चूक आहे आणि त्यासाठी जर आपण मला काही शासन करणार असाल, प्रायश्चित्त देणार असाल तर त्यासाठी माझी तयारी आहे. हा असा जो वेडा म्हणून मी तुमच्या पुढे आपला पती म्हणून इथे उभा आहे त्याचा हा जो भार आहे तो खरंच आपल्यावरती कशाला हेच मला वाटतंय, मनापासून वाटतं आहे. तेव्हा मी सिद्ध झालेलो आहे. बरं का? आपण मला काय जो शाप द्यायचा असेल, जे प्रायश्चित्त करायला सांगायचं असेल ते द्या, मी अगदी वाट पाहतो. असं म्हणून प्रल्हाद महाराज एक गप्प बसले त्यांच्या. आता इकडे कृष्णाबाईंची अवस्था अशी झाली की त्यांचं मागणं काय हेच त्यांना कळलं नाही आणि त्यामुळे त्यांना हसू फुटलं आणि हसू फुटल्यामुळे त्या हसत हसतच प्रल्हादांना असं म्हणाल्या की अहो, आपण एवढं सगळं बोलला मी ते ऐकून घेतलं, पण त्यामध्ये मुद्दाच नाही. आपण काय बोलत आहात, कशाबद्दल बोलता आहात ते काही मला ठाऊक नाही. आणि हे बघा, मला शुद्धता येणारा एक मुद्दा आहे. मला सांगताय तुम्ही शाप देण्यासाठी, माझ्या पतीला शाप देण्यासाठी मला सिद्ध व्हायला सांगता आहे. लक्षात ठेवा, या भूलोकी मी पतिव्रता आहे. माझ्या पातिव्रत्याची जी जाज्वल्यता आहे ती सहन करण्यासाठी तो विधाता सुद्धा पुरा पडणार नाही. त्याला सुद्धा मी जाळून भस्म करू शकते एवढी माझ्या पातिव्रत्याची जाज्वल्यता आहे. आपण सांगा, आपल्या मनात जे काही आहे ते सारं काही सांगा, मोकळेपणाने सांगा. ते कितीही कटू असलं, अगदी हलाहल विषासारखं जरी असलं तरी त्याचं प्राशन करायला मी इथे सिद्ध आहे. कारण माझ्या पातिव्रत्यापुढे हे सारं क्षुद्र आहे. या गोष्टीची मला मुळी सुद्धा पर्वा नाही. माझी परंपरा कोणती आहे असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगते की मी सीतेच्या परंपरेतली आहे. मी अनुसूया मातेची अनुचरा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकते आहे आणि सावित्रीच्या वटपूजेची जी काही फलनिष्पत्ती असते ती माझ्याकडे आहे. तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा आणि मला असं काही सांगू नका. मी आपल्या पतिदेवांना शाप देणार एवढी नीच पातळीला मी जाऊ शकत नाही. कारण सीता मातेनी मला जे वागायला सांगितलेलं आहे त्यानुसारच मी वागणार आहे. असं जेव्हा कृष्णाबाई म्हणाल्या तेव्हा प्रल्हादाच्या डोक्यावरचं ओझच जणू काही उतरलं. ते त्यांना असं म्हणाले, कृष्णाबाई, आपल्या या बोलण्याने माझ्या मनावरचा भार थोडासा हलका झाला बरं का. आपण हे जे काही आत्ता मला सांगितलं आहे त्यामुळे मी अगदी शांत झालो. आपण क्षुब्ध काही होऊ नका, रागवू नका, कृपा करून. मी असं बोलण्याचं कारण आहे, ते कारण असं की कुठलीही मुलगी जेव्हा लग्न करायला निघते ना त्यावेळेला तिला काही आपल्या संसाराची काही स्वप्न असतात.
तिने स्वप्न रंगवलेली असतात, चित्र काढलेली असतात. मी असा संसार करीन, तसं करीन, हे सगळं तिने ठरवलेलं असतं आणि आपल्या संसाराची गोड गाणी तिने रचलेली असतात. आणि म्हणून मला असं वाटलं की आपणही अशा प्रकारची काही स्वप्न रंगवलेली असतील आणि माझ्यासारखा नतद्रष्ट माणूस पहिल्याच दिवशी तुमची ही स्वप्न सगळी उद्ध्वस्त करतो आहे, ही चित्र सगळी फाडून टाकतो आहे, ही गाणी सगळी विस्कटवून टाकतो आहे, असं सगळं मी करतो आहे असं मला वाटलं. मला काय वाटलं माहिती आहे का? माझं निवेदन ऐकून, माझं बोलणं ऐकून आपण उद्विग्न व्हाल, आपण उद्ध्वस्त व्हाल. आपलं अंतःकरणामध्ये जे आपल्या संसाराचं मंदिर आपण उभं केलं असेल, ज्यात आपण दोघं असणार, ते मंदिर आपलं पडून जाईल, भग्न होईल असं मला वाटलं बरं का. आणि म्हणून मी आपल्याला असं बोललेलं. तर मी तुम्हाला असं विचारतो आता की आपण जे काही स्वप्न रंगवलं असेल, जे मनातल्या मनामध्ये जे स्वप्न मंदिर उभारलं असेल, त्या स्वप्न मंदिराचा त्याग आपण करू शकाल का? ते मंदिर सोडून आपण मी ज्या देव मंदिरामध्ये आत्ता राहतो, त्या देव मंदिरामध्ये आपण माझ्याबरोबर याल का? असा प्रश्न कृष्णाबाई मी आपल्याला विचारतो आहे. तेव्हा कृष्णाबाई त्याच आवेशात, त्याच पद्धतीत त्यांना असं म्हणाल्या की अहो, आपण माझे स्वामी आहात, आपण जे म्हणाल तेच होणार आहे. आपलाच जो काही, आपली जी आज्ञा असेल तीच आज्ञा मी पाळणार आहे. मला आपल्या हृदयात आपण स्थान द्यावे, त्यात मला जागा हवी आहे. आणि आपल्या हृदयात मी जाऊन बसले की मला माझ्या स्वप्न मंदिरात आल्यासारखंच होणार आहे बरं का. हेच माझं स्वप्न आहे आणि या स्वप्नाची पूर्तता मला आपल्याकडून करून हवी आहे. आपण तर माझे स्वामी आहात, आपण जे सांगाल तेच असेल बरं का. हे प्रभू, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये या कृष्णेचं स्थान असावं, इथे मला जागा असावी, एवढंच गीत मी रचलेलं आहे. आणि हेच माझं चित्र आहे, हेच माझं स्वप्न आहे, एवढंच आहे, असंच आहे, ते आपण पूर्ण करा असं त्यांनी म्हटल्याबरोबर मग प्रल्हादांनी आपले विचार पुढे मांडायला सुरुवात केली. म्हणाले की कृष्णाबाई, अहो आता लक्षात घ्या, आपण कोण आहोत आणि आपण या पृथ्वी तलावरती कोणत्या कारणासाठी जन्म घेतला आहे बरं, आणि आपण कशामध्ये मग्न राहणार. तर आपण आपल्यावरती त्या परमेश्वराने इथे जन्म घेत असताना, या काळे कुळामध्ये मी येत असताना आणि आपलाशी विवाह करत असताना या पृथ्वी तलावरती काय करायचं आहे, जे देव कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. हे लक्षात आहे का? ते जे आहे ते आपण आठवा. हे पूर्वकाळी घडलेलं आहे. आपण ज्या वेळेला सप्तलोकामध्ये, त्या देवलोकांमध्ये त्यांच्याबरोबर वावरत होतो, त्यावेळेसचा परमेश्वराशी झालेल्या संवादाचं आपण स्मरण करा. आणि ते केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण या मर्त्यलोकामध्ये कशा करता आलेलो आहोत. मर्त्यलोकात या मानवाचा देह आपण कशा करता धारण केलेला आहे. आणि हा जो विवाह या ठिकाणी आपल्या सद्गुरूंनी घडवून आणलेला आहे, तो कोणत्या कारणाकरता घडवून आणलेला आहे. आपल्याला जी सप्तपदी त्यांनी चालण्यासाठी म्हणून भाग पाडलेला आहे, आज्ञा केलेली आहे, ती सप्तपदी कोणती आहे बरं? ते आपण आता थोडंसं आपण त्याचा पुन्हा एकदा आठव करूया. आपण ते लक्ष देऊन ऐका. आणि हे जे मूढत्व आपल्यामध्ये या जन्मामध्ये आलेलं असतं, मानवी गुणदोषांचा जो लेप आपल्या मनावरती चढलेला असतो, त्याचं जर निरसन करायचं असेल
आणि वैराग्यपूर्ण जर आपल्याला व्हायचं असेल तर या सप्तपदीची आपण उजळणी केली पाहिजे. तेव्हा आपण ही सप्तपदी काय आहे ते आपण एकदा बघूया. बघा, आपल्याला जेव्हा संत भेटीची आस लागते, आपल्या मनात इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा निर्माण झाली की मग मोक्ष मिळवावा असं वाटतं. आणि मग मोक्ष जेव्हा मिळवण्याची इच्छा असते, संतांच्या भेटीची, सत्संगाची जेव्हा इच्छा उद्भवते आणि या इच्छेने आपण आपल्या सद्गुरूंना जेव्हा शरण जातो, सद्गुरूंना आवाहन करतो की अशा प्रकारची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तर ही जी इच्छा आहे ही शुभेच्छा आहे. ही इच्छा शुभेच्छा असल्यामुळे सप्तपदीतलं हे पहिलं पाऊल. अशा प्रकारची शुभेच्छा निर्माण होण्याचं जे पाऊल आपलं पडतं ते पहिलं पाऊल सप्तपदीतलं पहिलं पाऊल आहे. बरं का? ते पाऊल पडल्यानंतर पुढलं पाऊल पडतं. ते पाऊल कुठलं? तर मग अनेक शास्त्रांचा आपण श्रवण करतो, मनन करतो, चिंतन करतो आणि मग आत्म्याचा अनात्म्याचा विचार करतो, त्याची तुलना करतो आणि ती तुलना केल्यानंतर ज्या आपल्या शंका या मनुष्य जन्माच्या असतात त्या सगळ्या शंकांचं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या क्रियेला विचारणा म्हणतात. कारण आपलं मन, आपलं हृदय सारखे प्रश्न विचारत राहतं आणि या प्रश्नांची उत्तरं शास्त्रांमध्ये शोधत राहतं. तर शास्त्रामध्ये त्याची उत्तरं आपण जेव्हा शोधून काढतो, सद्गुरूंच्या साहाय्याने शोधून काढतो आणि सत्संगामध्ये शोधून काढतो, तेव्हा ते दुसरं पाऊल पडतं. त्याला म्हणतात विचारणा. अशी विचारणा झाली, अशा शंका दूर झाल्या की मग आपल्याला विरक्तीचं शास्त्र समजायला लागतं की विरक्तीनी या जगामध्ये कशा प्रकारे वावरता येतं, अलिप्तपणाने कसं वागता येतं आणि निर्हेतुक व्यवहार कसे करता येतात, स्वार्थाचे नव्हे, हेतू ठेवून नव्हे, तर स्वार्थ दूर सारून त्यागबुद्धीने या जगातल्या कुठल्याही लोभामध्ये न अडकता जो व्यवहार आपण करतो त्याची जी गोडी मग नंतर आपल्याला राखायला मिळते आणि इथल्या कुठल्याही विषयाशी संग आपण करत नाही. तो संग न करण्याचा जो असंग भाव निर्माण होतो ते असतं तिसरं पाऊल. आणि ते मग तनाला आणि मनाला दोन्ही गोष्टींना आपण शिकवत असतो. म्हणून या पावलाला तनुमानसा असं म्हटलेलं आहे की आपल्या मनामध्ये विचार सुद्धा ईश्वर भक्तीचे येतात आणि आपल्या तनाला इथल्या सुखाची लालसा लागत नाही. अशा पद्धतीने 3 पावलं टाकल्यानंतर चौथं पाऊल काय येतं? पहिलं झालं श्रवण झालं, मनन झालं, निधिध्यासन झालं. आता मग जे पाऊल येतं, एवढं सगळं झालं, आपण अलिप्त केलं या जगामध्ये आपल्या स्वतःला आणि आपले विचार आता पुढे सरकलेले आहेत. मग त्या ईश्वराशी जेव्हा आपण अनुसंधान करत असतो तेव्हा ईश्वराचं जे तत्व आहे ते म्हणजे मीच आहे. तत्वमसी, ते तत्व मीच आहे असा साक्षात्कार हळूहळू आपल्याला व्हायला लागतो, त्याचा बोध व्हायला लागतो. आणि म्हणून ह्या चौथ्या पावलाला सत्वापत्ती असं म्हटलेलं आहे. हे जे सत्व आहे परमेश्वराचं, ते सत्व आपल्यामध्ये हळूहळू येऊ लागतं. असं हे चौथं पाऊल आहे बरं का कृष्णाबाई. आणखी पुढे लक्षात घ्या, 5वं पाऊल आपलं काय आहे? तर इथे आपण या जगामध्ये वावरत असतो, सगळ्या गोष्टी पाहत असतो, तरीही या जगातल्या कोणत्याही विषयात, कोणत्याही पदार्थामध्ये आपण आपलं जे चित्त आहे ते गुंतवून ठेवत नाही, तर त्याला शोषून घेतो, आवरून घेतो. कासव जसं स्वतःचे पाय
आपल्यामध्ये आवरून घेतं, तशा पद्धतीने आपण हे सगळं आवरून घेतो आणि आत्मानुदर्शन करतो. आत्म्याचं दर्शन आत डोकावतो. बाहेरच्या जगामधला संग टाळून इथे निसंगता आणून आत्म्याशी संग करू लागतो. आतमध्ये डोकावून पाहतो. ते असतं 5वं पाऊल. त्या पाऊलाला म्हणतात असंसक्त. हे जे पाऊल आहे स्वतःमध्ये डोकावण्याचं, आत्म्याशी तद्रूप होण्याचं, एकरूप होण्याचं, त्या पावलाला असंसक्ती असं म्हणतात. आणि हे 5वं पाऊल झालं. आता 6वं पाऊल आलेलं आहे. ते पाऊल आहे जीवनमुक्तीचं. या जीवनामध्ये जेवढी म्हणून आसक्तीचे धर्म असतील त्या धर्मांना बाजूला करून आपला जीव आपण त्यातून बाजूला काढतो. इथल्या सगळ्या व्यवहारामधून मुक्तता मिळवतो. हे बंधनं इथली सगळी तोडून टाकतो आणि अंतरातल्या अंतरामध्ये त्या आत्म्याशी आतमध्ये डोकावल्यानंतर त्याच्याबरोबर संवाद करण्यामध्ये जे सुख प्राप्त होतं त्या सुखामध्ये आपण रंगून जातो, तल्लीन होतो, एकरूप होऊन जातो. असं जे पाऊल असतं ते पाऊल म्हणजे पदार्थाभाविनी. बरं का, प्रकृती तिचं काम करत असते, ते तिचं कामच आहे, ते काम ती करत राहते. मात्र अंतरंगामध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होऊन जातो. म्हणून याला 6व्या पावलाला पदार्थाभाविनी असं म्हटलेलं आहे. आता ही 6 पावलं टाकून झालेली आहेत म्हणजे सगळे भेदाभेद संपलेले आहेत आणि स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे. तत्वमसीची ओळख झालेली आहे आणि मग तुर्यावस्था प्राप्त झालेली आहे. तुर्यावस्थेतल्या या भूमीमध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो म्हणजेच या परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न राहतो, इथे वावरतो, इथे व्यवहार करतो, पण उदासीनता अंगी आलेली असते. ही जी उदासीनता आहे ही महत्वाची आहे. आणि म्हणून या तुर्यावस्थेमध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होऊन जातो. ते असतं 7वं पाऊल. बरं का, कृष्णाबाई आपण लक्षात घ्या, अशी ही 7 पावलं आपण इथे टाकलेली आहे. आणि पुरुष तत्व, परमेश्वराचं तत्व, या ब्रह्म्याचं तत्व आपण आत्मसात केलेलं आहे या जन्मामध्ये. आणि असं ते तत्व आपलं असल्यामुळे आता मी आपल्याकडे मागणी करतो. मागणी अशी की आपण दोघंही या जन्मामध्ये आमरणांत मृत्यूपर्यंत ब्रह्मचर्य पालन करूया. एवढं मी आपल्याकडे मागणं मागितलेलं आहे. ते आपण मला द्यावं अशी मला आपल्याकडे विनंती करायची आहे. असं त्यांनी आपल्या पत्नीला समजावून सांगितलं, कृष्णाबाईंना समजावून सांगितलं. आणि मोठ्या आशेने ते कृष्णाबाईंच्याकडे बघायला लागले. आणि बघता बघता कृष्णाबाईंनी अतिशय विराट असं रूप घेतलेलं आहे. ते रूप कसं होतं तर अतिशय भव्य होतं, अतिशय तेजस्वी होतं आणि डोळे दिपवून टाकणार. ती आपल्या स्वामींना म्हणाली की आपण माझ्याकडे लक्ष द्या, बघा आपण माझ्याकडे. अहो स्वामी महाराज, आपण प्रत्यक्ष शिव आहात, शंकर आहात. आणि मी कोण आहे ठाऊक आहे का आपल्याला? मी आपली शक्ती आहे, ती महान शक्ती, ती उमाशक्ती, ती पार्वती, ती मी आहे. हे आपण लक्षात घ्या. आपण काय केलं? आपल्या तपश्चर्येमध्ये ज्याने अडथळा निर्माण केला त्या मदनाला, त्या कंदर्पाला आपण दग्ध केलेलं आहे, आपण भस्म करून टाकलेलं आहे त्याचं. हे आपण करू शकलात. आता माझी वेळ आहे. आपण आता माझ्याकडे बघा. मी या मदनाची जी पत्नी आहे रती, त्या रतीला दग्ध करते आहे. आपण लक्ष देऊन माझ्याकडे पहा असं त्यांनी म्हटलं. आणि आपल्या आत जी रती दडून बसलेली असते
त्या रतीला बळजबरीने, जोराने, आवेशाने सर्व शक्ती एकवटून कृष्णाबाई बाहेर खेचू लागल्या. इतक्या जोराने खेचू लागल्या, ती निघता निघेना. तरीही सगळी शक्ती पणाला लावून खेचून खेचून कृष्णाबाईंनी त्या रतीला स्वतःच्या शरीरामधून बाहेर काढलेलं आहे. आणि अतिशय द्वेषाने आणि तरी देखील प्रेमाने त्यांनी असं म्हटलं की हे रती, लक्षात ठेव, तुझा दंभ भरला जो पती मदन, तो माझ्या पतीच्या मार्गामध्ये आडवा आला. त्याने त्याला मोह टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला माझ्या पतीने त्याला जाळून भस्म करून टाकले होते. आता तू जर मला माझ्या पतीची सेवा करत असताना मध्ये आडवी आलीस तर तुला देखील मी तीच शिक्षा करते आहे. मी तुला या ठिकाणी जाळून भस्म करते आहे. त्याकरता तू सज्ज हो. हे रती, तशीच आत्ता कथा इथे घडते आहे. जसं मदनाला जाळून भस्म करण्याचा प्रसंग घडला, तसाच प्रसंग या ठिकाणी आत्ता घडतो आहे. तू जर मला त्रास देणार असशील, तू जर माझ्या पतिसेवेच्या आड येणार असशील तर तुलाच मी या ठिकाणी जाळून भस्म करते. कारण ही गोष्ट तू बुद्ध्या करते आहे असं मला वाटतं आहे. चल तर हो तयार, तुला मी आता दग्ध करते आहे. तुझा जो अनंगपती आत्ता इथे वावरताना तुला दिसतो आहे, त्याला जर तुला भेटायचं असेल तर तुला सुद्धा अनंग होऊन हे शरीर या ठिकाणी टाकून त्याच्याशी भेट तुला घ्यावी लागेल. असं म्हणून त्या रतीला या माईन कृष्णाबाईंनी जाळून भस्म केलेला आहे. तेव्हा ती रती असं म्हणाली कृष्णाबाईंना की अहो, माझा तुम्हाला नमस्कार आहे, प्रणाम आहे. याचं कारण काय माहितीये का? आता माझ्यावरती आपण खऱ्या अर्थाने कृपा केलेली आहे. कारण अनंग अशा पतीला मला भेटता येत नव्हतं हो. तेव्हा तुम्ही मला जे जाळून भस्म करणार आहात, माझं जे शरीर काढून घेणार आहात, तो क्षण म्हणजे कृपेचा क्षण आहे. कारण आता अनंगशी होऊन माझ्या पतीसारखंच माझं रूप झाल्यामुळे मी माझ्या पतीला आता भेटू शकेन, असं त्या रतीनी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा कृष्णाबाईंनी तिला दग्ध केलेलं आहे. आणि दग्ध केल्यानंतर मग पुन्हा कृष्णाबाईंनी सौम्य रूप धारण केलं. सगळा क्रोध सोडून दिला. डोळ्यामधली आग सगळी बाहेर काढून टाकली. प्रेम भरलं त्यात आणि मग त्या आपल्या पतीला शरण आलेल्या आहेत प्रल्हादांना. आणि त्या असं म्हणाल्या की हे पतिराजा, आपण सांगाल तसेच होईल. आपली आज्ञा शिरसा वंद्य आहे. आपण सांगा. अहो, आपण फक्त आपल्या हृदयात मला जागा द्या. आपल्या घराच्या अंगणामध्ये मी तुळशीसारखी राहील. कुठलाही त्रास आपल्याला देणार नाही. माझ्या वृंदावनामध्ये आपलाच जप करीत मी तिथे राहील. जशी उदबत्ती असते, स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते, त्याप्रमाणे मी माझं आयुष्य हे कणाकणानी क्षणाक्षणानी भस्म करून टाकीन. आणि ही जी आपण म्हणता आहे प्रजा, त्या प्रजेला माझ्या ह्या आयुष्यातून सुगंध मिळेल. ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच प्राप्त होतील, असा वर आपण मला द्या. मी आपल्याच दाराची आहे. ही जी मुलं आहेत ना रामाची, ही सगळी ही आपलीच मुलं आहेत बरं का. ही मुलं आपलीच आहेत. त्यांची मी जिजीमाय होईन, ही खात्री मी आपल्याला इथे देते आहे. आज देते आहे, पहिल्याच दिवशी देते आहे की मी त्यांची माय होईन. ते मला जिजीमाय म्हणते. आपण पिता आहातच त्यांचे. शोभतात आणि ही सगळी आपलीच मुलं. आपण मुळी काळजी करू नका बरं का. त्यांची हाक आली रे आली की अहो मायबाई, आम्हाला असं हवं आहे म्हणताच क्षणी मी जी जी करीत त्यांच्याकडे धावून जाईन आणि त्यांची सारी कामं मी करीन बरं का. आपण मुळी काळजी करू नका. मी भोळीच आहे.
भोळेपणाने राहीन, आपण काही काळजी करू नका. आपण साधे आहात, मी भोळी आहे. तेव्हा असा हा साधा भोळा संसार आपण या जगामध्ये, या जन्मामध्ये करूया. हे सगळं मी ठरवलेलं आहे. आपण मुळी सुद्धा काळजी करू नका आणि माझ्यासाठी आपल्या मनाचा असा त्रागा करून घेऊ नका. असं जेव्हा कृष्णाबाईंनी सांगितलं तेव्हा प्रल्हाद अगदी प्रसन्न झाला आणि प्रसन्नतेने मग ते कृष्णाबाईंची स्तुती करायला लागले. हर्ष झाला त्यांना आणि हर्षाने मग ते डोलायला लागले आणि डोलता डोलता ते म्हणाले, वा वा, धन्य धन्य, आज हा जन्म सफल झालेला आहे. रामनामातच स्वर्ग आहे बरं का कृष्णाबाई, तो सच्चिदानंद आहे. आणि हे देवी, आज मला कळलं की त्याच्या कृपेला तूच पात्र आहे. धन्य आहेस तू, तू एकमेव आहेस या पृथ्वी तलावरती, हे मला आता पटलेलं आहे. का तुला काय सांगू, हा देह जो आहे ना, या देहाकडून त्या परमेश्वराची सेवा करायची आहे. त्याचे आपण आपल्यासाठी लाड करायचे नाहीत, या देहाच्या सुखासाठी झटायचं नाहीये, तर त्याच्याविषयीची आस्था आपल्या मनामध्ये जी आहे, जी लालसा आहे, तीच काढून टाकायची, अनास्था धरायची. अहो, हा देह काही सजवायचा नाहीये. त्याला सजवून काय करायचंय आपल्याला? साधीच वस्त्र वापरायची, साध्या पद्धतीने राहायचं, खाणं पिणं हे ते सुद्धा साधं ठेवायचं, अगदी निरस गोष्टी खायच्या, अगदी काही त्या चवी दवीचं काही ठेवायचंच नाहीये मुळे. आणि कुठली आशा धरायची नाही, मला हे मिळेल ते मिळेल, असं सुख तसं सुख, अगदी निराशा धरायची. आणि असं स्वतःला कोणाच्याही आश्रयाला ठेवायचं नाही, कारण आशा असली की आश्रयाला जावंसं वाटतं. जिथे कुठे सुख मिळेल या शरीराला ते करावंसं वाटतं. तेच मनातनं जर काढलं तर मग आपण निराश्रय होतो आणि मग त्या परमेश्वराचा आश्रय आपण मागू लागतो. आणि म्हणून या जगामधले आश्रय शोधण्यापेक्षा त्या परमेश्वराचा आश्रय आपण शोधला पाहिजे. मग ते जिजीमायांना म्हणाले की जिजीमाय, अहो हाच खरा धर्म आहे बरं का. असं आपण जगलं पाहिजे की इतक्या आपल्या मनातल्या आशा आपण काढून टाकल्या पाहिजेत की जणू काही आपण मृतच आहोत, मृत आहोत. मृत व्यक्ती जशी कशामध्येच त्याचं लक्ष नसतं, तशा पद्धतीचं आपलं जगणं पाहिजे. जिवंतपणाने आपण मृत झालेलो आहोत अशा कल्पनेनी आपल्याला या जगात वावरता आलं पाहिजे. म्हणजे इतकी आशा आपण टाकून दिली पाहिजे, त्याग केला पाहिजे. कुठल्याच प्रकारची सुख आपल्याला आपण नाकारली पाहिजे, असं आपण जगलं पाहिजे. इतकी विरक्तता, अलिप्तता, पराकुटीचं अगदी या समाजामध्ये वावरायचं, त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखं वागायचं, बोलायचं, व्यवहार करायचे. पण आपण आतून एकांतवासात असलं पाहिजे, परमेश्वराशी एकरूप झालं पाहिजे. आणि ही अवस्था सहजपणे आली पाहिजे, ही सहजावस्था असली पाहिजे, ती आपल्याला भोगता आली पाहिजे बरं का. कृष्णाबाई प्रल्हाद महाराजांना आणखी असं सांगतात की हे जे तत्वमसीचं तत्व आपण सांगितलं ना, तर या तत्वामध्ये जी असी आहे ती मीच आहे. हे आपल्या लक्षात आलं का योगीराज? आपण हे सगळं समजून घ्या आणि मला का माझी समजूत काढण्याचा आणि मला शिकवण्याचा आणि हे तत्व समजावून सांगण्याचा यास करूच नका. ते कष्ट आपण घेऊच नका, कारण ते तत्व मला जन्माबरोबर प्राप्त झालेलं आहे. तेव्हा प्रल्हाद महाराज अतिशय प्रसन्न झाले आणि मग ते खुलून आले. मग ते म्हणाले, या हे जे इथलं लौकिक जीवन आहे ना, त्याच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे बरं का, दूर राहिलं पाहिजे. आणि इथल्या सगळे जे मान अपमान जे काय असतात त्याची आपण उपेक्षा केली पाहिजे. अहो मान कसला आणि अपमान कसला. तेव्हा सावधानतेने आपण या जगामधला हा जो लौकिक आहे तो लौकिक टाळला पाहिजे.
इथल्या ज्या गोष्टीमध्ये या लोकांना मान वाटतो किंवा ज्याचा अपमान झाला असं वाटत असतं, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे सोडून केल्या पाहिजे. कसला मान आणि कसला अपमान, या जगामध्ये काय टिकाऊ आहे, सगळंच तर नष्ट होणारं आहे. तेव्हा त्याची उपेक्षा करता आली पाहिजे. आणि या जगामध्ये इथे या लोकांचं पुढारीपण करण्याची इच्छा सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. आपण कोण त्यांना मार्गदर्शन करणारे आणि पुढारी असणारे. तेव्हा इथे जे मान सन्मान मिळतील, काय जे होईल ना, त्याची आपण उपेक्षा करायला शिकलं पाहिजे. आणि संभावितासारखं अगदी प्रतिष्ठित होऊन सुद्धा वावरणं सोडून दिलं पाहिजे. आपण अगदी साधं म्हणूनच राहायचं. असं जे आहे ते महिमान इथलं जे आहे ते टाळलं पाहिजे. आणि साधेपणामध्ये वावरलं तर आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जातो. आणि म्हणून आपण भोळा आहोत असं दाखवावं. या जगातले डावपेच, इथले स्वार्थ आणि त्यासाठी ज्या उठाठेवी हे लोक करत असतात, ते आपल्याला समजत नाही, हेच आपल्याला दाखवता आलं पाहिजे. हेच दाखवायचं. इथल्या स्वार्थामध्ये आणि इथल्या मोठेपणामध्ये, पुढारीपणामध्ये काहीही पडलेलं नाही, असं हे महासाध्वी मी आपल्याजवळ निवेदन करतो, असं प्रल्हाद महाराज म्हणाले. आणि मग सगळा रंगच पालटला. त्या दिवसापासून त्या दोघांच्या वागण्यामध्ये सामान्यपण आलेलं आहे. आणि मग ते दोघंही या इथल्या व्यवहारामध्ये इथल्या व्यवहारासारखं वागायला लागले. लोकांचे होऊन राहिले, लोकांच्या बरोबर संवाद करू लागले. आणि लोकांच्या बरोबरच्या संवादामध्येही त्यांचं अस्तित्व नसायचं. ते असायचे देहाने आणि नसायचे मनाने. व्यवहार सामान्य माणसाचा करायचे, पण असामान्यपणे ते त्या परमेश्वराशी एकरूप होऊनच या ठिकाणी जगत होते. या ठिकाणी भावदर्शन पहिले हे संपलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.